नमस्कार. मी नोवेल साल्वे, सामाजिक कार्यकर्ता. गेल्या 42 वर्षापासून मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून सामाजिक काम करत आलो आहे. आणि पवार साहेबांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले, परंतु काही महिन्यापूर्वी माझ्याबरोबर एक घटना घडली. त्या घटनेमधून मी व माझे कुटुंबीय फारच दुखावले गेलेत. कारण असं की गेल्या जून महिन्यामध्ये उल्हासनगर शहरामध्ये माझ्यावरती अचानकपणे प्राणघातक हल्ला झाला. आणि या प्राणघातक हल्ला झाल्यावर मला अचानक कार्डियक अटॅक आलं. आणि त्या कार्डियक अटॅकच्या माध्यमातून मला डॉक्टरांनी माझं ओपन हार्ट सर्जरी केलं. ह्या गोष्टीची कल्पना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनाही आहे आणि माझ्या पक्षाच्या लोकांनाही. 24 दिवस मी दवाखान्यात होतो. त्यात 4 दिवस मी व्हेंटिलेटरवरती होतो. मी मरता मरता वाचलो. परंतु माझ्यावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कुठल्याच प्रकारची गुन्हा दाखल झाली नाही. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी मोकाट फिरतायत. जेव्हा मी थोडंसं बरं झालो, आतरुणामध्ये उठण्याच्या लायकीचं झालो, आतरुणामधून उठल्यानंतर मी माझ्या पक्षाच्या लोकांना निवेदन केलं, मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं की गुन्हेगारांवरती गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. माझ्यावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळं माझं जीव जाता जाता वाचलं, म्हणून मला न्याय मिळाला पाहिजे, असे अनेक निवेदनं दिले. परंतु त्या निवेदनावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कुठलीच कारवाई केली नाही. पोलीस प्रशासनाने कुठली कारवाई केली नाही. माझ्या पक्षाने सुद्धा त्याच्यावरती कुठली खंबीर भूमिका घेतली नाही. म्हणून नाइलाजाने 8 डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मला आझाद मैदानावर आंदोलन करावं लागलं. मोठ्या खंताची गोष्ट आहे की मी हार्टचा पेशंट असलेला एक आजारी माणूस आझाद मैदानावर आंदोलनाला बसलाय. आणि हा आंदोलन आज जवळपास 1.5 महिने झाले सुरूच आहे. ना प्रशासनाने त्याची दखल घेतली, ना माझ्या पक्षाने खंबीरपणे त्या गोष्टीला उचलण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचं मला फार वेदना आहेत. प्रशासनाने काय भूमिका घेतली मी त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही. परंतु ज्या साहेबांसाठी मी 42 वर्ष दिले, ज्या पक्षाचं मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मी कधी कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, फक्त पक्ष वाढीसाठी लक्ष दिलं. बोलायची गोष्ट झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 99 मध्ये जेव्हा स्थापन झाली, त्या राष्ट्रवादी पक्षाला कल्याणमध्ये आणण्याचं संपूर्ण श्रेय माझाच आहे. मीच त्याला पुढाकार घेऊन त्या पक्षाला इथपर्यंत आणलं. मी पक्षाला वाढवण्यासाठी अनेक वेदना झेललेल्या आहेत. माझ्या घरच्या लोकांशी मी वाईटपणा घेतलं. पक्ष नवीन होतं त्यावेळेला पक्ष मोठा करण्यासाठी मी माझं घर विकलं आणि ॲम्ब्युलन्स घेतलं. त्या ॲम्ब्युलन्स घेतल्यामुळं अनेक विरोधी पक्षांच्या लोकांचं पहिल्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या डिपॉझिट जप्त झाले. अनेक असे मी काम करत असताना सुद्धा मला आज एवढं झळ सोसावं लागत आहे.
माझ्या स्वतःच्या पक्षाच्या कडून हे मला फार वेदना होत आहेत. बोलण्यासाठी माझे पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे आमचे राजकीय दैवत आहेत. परंतु त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष कसं काय केलं हेच मला कळत नाही. 1.5 महिन्यापासून आंदोलन चालू आहे एक आजारी माणसाचं, आणि माझे पक्षाचे वरिष्ठ नेते गप आहेत. हा वेदना मला असहनीय आहे. मी 19 तारखेला एक निवेदन दिले आताच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या पक्षाला, की येणाऱ्या 28 तारखेला मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करणार आहे. त्याआधी मी हा व्हिडिओ बनवतोय. कृपया आपण सर्वांनी या व्हिडिओकडे बारीकीने लक्ष द्यावे आणि माझ्या भावना समजून घ्यावेत. माझ्यासारखा 42 वर्ष पवार साहेबांमागे येण्यासारखा काही विचार न करता स्वतःच आयुष्य वाहून घेतलं. त्याच्यामुळे मी माझ्या कुटुंबियांशी वाईटपणा घेतलं, आणि आज तोच कार्यकर्ता आझाद मैदानावरती पक्षाने मरायला सोडून दिलं. हे कुठपर्यंत योग्य आहे? हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी एक मोठा बोध आहे घेण्यासारखा, की जर माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही अवस्था आहे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय होत असेल. आज पण मी माझ्या दैवताला आदरणीय शरद पवार साहेबांना कुठलाही दोष देत नाही. त्यांचे काय अडचण असतील मला माहित नाही, परंतु छुप्या भाषात राजकीय पटलावरती लोकांचं एवढं मत आहे, लोकांचं म्हणणं आहे की तुमच्या साहेबांची इच्छा जर असती तर 5 मिनिटांमध्ये तुमचं आंदोलन सोडायला लावलं असतं, तुमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या असत्या, तुम्हाला न्याय मिळाला असता. हे मलाही माहिती आहे की माझा नेता त्याचे शब्द पंतप्रधान सुद्धा टाळू शकत नाही. मग मला एक विचार आहे की माझ्याबरोबर हा अन्याय का माझ्यावरती का असं दुर्लक्ष? पक्षाचा कुठलाही नेता, फक्त शशिकांत शिंदे साहेब माझ्या आंदोलनस्थळी मला भेट देऊन गेले. नसीम सिद्दीकी, रवींद्र पवार, विकास लावंडे हे सर्व माझ्या आंदोलनस्थळी भेट देऊन गेले आणि मला आश्वासन दिलं की संपूर्ण पक्ष तुमच्या बरोबर आहेत. परंतु पक्षाचा एकही पदाधिकारी, न माझ्या जिल्ह्याचा न महाराष्ट्राचा, माझ्या आंदोलनास्थळी एकही कोणी दिसलं नाही. हा पण मोठी वेदना आहे मला. मुळात असं आहे की बोलण्यासारखे अनेक गोष्टी आहेत, परंतु आजच्या घडीला मी आदरणीय पवार साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो की नेते पुष्कळ मिळतील, पण माझ्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता मिळणार नाही एवढं निश्चित. प्रशासनाची माझं कुठलं वैर नाही, कारण प्रशासन तर विरोधी पक्षाचं आहे, ते त्याची भूमिका बघतील. परंतु ज्या पद्धतीने प्रशासनाची भूमिका आहे, याआधी असं कुठलाच प्रशासन नव्हता. आजारी माणूस आझाद मैदानावरती आंदोलन करतोय
तरी प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेत नाही. मुख्यमंत्री फिरण्यामध्ये व्यस्त आहेत. मी रोज माझ्या निवेदनांचं पत्र ट्विटरवरती पाठवत असतो, ईमेल करून पाठवत असतो. रोज जेव्हापासून आंदोलनावरती बसलोय रोज देतो. आंदोलन करत असताना आझाद मैदानचे जे एसबीचे अधिकारी आहेत त्यांनाही रोज मी निवेदन देतो. रोज हा संदेश माझा प्रशासनाकडे पोहोचतोय. तोच संदेश माझ्या पक्षाकडेही पोहोचतोय. परंतु जाणून बुजून माझ्याकडं किंवा माझ्यावर नजर अंदाज केला जातोय. कारण असं दिसून येतोय एकंदरीत की सध्या कुठल्याही पक्षाला प्रामाणिक कार्यकर्त्याची गरज राहिलेली नाही. पक्ष हा फक्त वरिष्ठांच्या पारिवारिक सोयीसाठी बनवले गेले. कार्यकर्त्यांना त्याच्यामधून न्याय मिळणं फार कठीण आहे. एक मी बोलू इच्छितो, जेव्हा नेत्यांना आपल्या पर्सनल कामासाठी मुख्यमंत्र्यांना फोन करता येतो, मग कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या वेळेला मुख्यमंत्र्यांना फोन का करत नाहीत? कार्यकर्त्यांचा कुठं चुकतो? प्रामाणिकपणे तुमच्यासाठी जीव देतात म्हणून ते त्यांचं चुकतोय का? आम्ही आयुष्यामध्ये 42 वर्ष पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. जिल्ह्यापासून राज्यावरती अनेक पदावरती राहिलो, परंतु आम्ही कधी पैसे कमवले नाही. कारण आमची नैतिकता तशी नाही. आम्ही नैतिकताने जगलो, प्रामाणिकपणे जगलो. हे तर साहेबांना कळायला पाहिजे होतं. तरी जाता जाता मी एक गोष्ट सांगेन की 28 तारखेला मी घेतलेला निर्णय हा अटल आहे. तरी राज्य सरकारने आणि माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्याबद्दल गांभीर्याने विचार करून मला न्याय देण्याचा प्रयत्न करावेत लवकरात लवकर. तसं पण मी बोललेला शब्द पाळतो हे जगाला माहिती आहे. म्हणून कृपया करून माझ्या शब्दाला नजरअंदाज करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.